मॉर्निंग सर्वांना. जवळपास सकाळचे 9:40 झालेत आणि मी मथुरा जंक्शनला काल गाडी इतकी लेट झाली 8 घंटे. मग दिल्लीला जाऊन तरी काय मारा मला. तर मथुरामध्ये एक माझा मित्र राहत होता आणि मग त्याच्या घरीच राहायला गेलो मी संध्याकाळी. रातभर मथुरा जंक्शनहून त्याच्या घरी गेलो, नंतर राहिलो. आता सकाळची जवळपास 9:40 झाले आणि इथं आपल्याला गाडी आहे मथुरा जंक्शनहून डायरेक्ट हरिद्वारसाठी. जवळपास 10-15 मिनटं लेट झाल्या गाडी आणि स्पेशल आहे आणि गाडी यायला लागली आहे. आता एक 10 मिनटं अगोदर मी स्टेशनच्या समोर यायला आणि समोर गाडी यायला लागली आहे. एकदम लांब दिसायला का, लाईट दिसायला का चमकायले, ती गाडी यायला लागली आहे. आणि मेन म्हणजे स्टेशन खूप मोठं आहे, जे मथुराचं रेल्वे स्टेशन आहे तिकडल्या साईडला. म्हणजे टोटल 16 प्लॅटफॉर्म आहे इथं. माझा जो मित्र आहे इथं राहतो तुम्हाला 16 प्लॅटफॉर्म आहे. खूप जास्त म्हणजे इतके प्लॅटफॉर्म. आणि बघायला गेलं तर इथून वर जा, तिकडल्या साईडला जायचं मला, तिकडल्या पलीकडल्या साईडनं पूर्ण चलत झालं. आणि गर्दी बघा एकदा, पूर्ण गर्दी दिसायला लागली सगळीकडे. सगळेजण हरिद्वारला जायला लागले माझ्यासारखेच, कारण या टाईमला खूप जास्त गर्दी आहे हरिद्वार, ऋषिकेश. आणि काल बघितलं तर काल केदारनाथ बंद होतं, त्याच्यामुळे मी जाऊन काय करा म्हणलं. आणि दिल्लीमधून समोर जायला मला तर गाडी पण नव्हती, त्यामुळे काल कॅन्सल केलं. आज मथुरामध्ये निघालो मी आणि हरिद्वारला बघूया किती वाजता. जवळपास संध्याकाळी 5 वाजताचा टाईम दिला आहे. म्हणजे ही पण गाडी लेट होणे तसं होणारच नाही, पण स्पेशल आहे. स्पेशलचा मला भरोसाच नाही. काल जे 8 घंटे लेट झाली का नाही गाडी, त्याच्यानंतर स्पेशलचा पूर्ण भरोसाच उठला आहे मला. आणि ती समोरून यायला लागले. आत्ताच 15 मिनटं गाडी लेट आहे आणि अजून समोर जाऊन फक्त लेट होणे ते आहे. कुठले माहीत नाही मला, फक्त जायला लागले हरिद्वार एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2वर येत आहे. ही आली आपली हरिद्वार स्पेशल समर स्पेअर, म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्ये चालते. आणि गाडी एकदम दमादमाने यायला लागली. आणि एकदा गर्दी बघा कसली जास्त गर्दी चालू लागली. सगळे माणसं थांबले तर सगळे हरिद्वारला जायला, कारण हरिद्वार स्पेशल आहे गाडी. राईट 12 वाजत आहे आणि निजामुद्दीनला आलोय, म्हणजे दिल्लीमध्ये. जवळपास अर्धा-पाऊण तास गाडी आपली लेट आहे. आणि एकदा गर्दी बघा, बापरे बाप, सगळेजण दिल्लीमध्येच उतरलेत. म्हणजे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनचं नाव आहे आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे इथून. जे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आहे ते जास्त लांब नाही आहे. आणि सगळेजण उतरायला लागलेत. आता सध्या तरी गाडी पूर्ण इथून खालीच होणार आहे, कारण याच्यानंतरचा स्टॉप आहे मेरठ जंक्शन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हरिद्वारला. गाडी तसे आता टाईमवर आले, म्हणजे जवळपास अर्धा घंटा झालं. सुरुवातीला ते 1 घंटा होतं. आता पाण्याच्या बॉटल्या स्टेशनला भरायला जायला लागलं. तिकडल्या साईडला दिसली होती मला एक पाण्याची बॉटल भरूया. आणि नंतर समोर तसं ऊन लागायला लागले, पण कडक नाही एवढं. समोर तुम्हाला दिसत असेल बघा, एका ट्रॅकवर 2 ट्रेन चालला लागले. तर आपल्या पण गाडी त्याच ट्रॅकवर चालल्या आणि समोरची पण ही मालगाडी आहे ती पण सेम ट्रॅकवर चालली. हे तर मी पहिल्यांदा बघितलंय. समोर माणूस आला बघा, ते गॅप दिसते का, तेवढा गॅप आहे. आणि दोन्ही पण आपल्या गाड्या सेम ट्रॅकवर चालल्या, एकदम सेम, म्हणजे दुसऱ्या कुठल्याच नाही. आणि ते दाखवण्यासाठी मी इथं असं गाडीवर साईडला थांबलो. आणि इकडे 2-4 पटरे आहेत तरी गाडी बघा सेमच ह्याच्यावर चालायला लागले. एकदा मला झूम करून वगैरे समोर जायला लागले आणि त्याच्या पाठीमागलेच आपल्या साईडला आहे. जवळपास राईट 5 वाजता आपली जी गाडी आहे ती गाडीने सोडली आपल्याला हरिद्वार रेल्वे स्टेशनला. आणि प्लॅटफॉर्म नंबर 4वर आली ती आपली गाडी ती. आणि सगळेजण क्लीन करायला लागले. तर बरं झालं ही गाडी तरी टाईमवर आली. बघा टाईम दाखवतो तुम्हाला किती, 5:10 झालेत आणि गाडी आपली एकदम टाईमवर आली. स्पेशल होते, बरं झालं स्पेशल तरी टाईमवर आले. आता इथून जायचं आपल्याला ऋषिकेशला आणि इकडल्या साईडला समोर हरिद्वार पण लिहिले बघा. इकडून बाहेर जायचं, आपण बाहेर जाऊया आणि इथून ऋषिकेशला जायचं. जवळपास 20 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही. आणि इथून कोणती गाडी पण जात नाही आहे. तर काय करूया आता, इथून पटापट आपण बाहेर जाऊया ऋषिकेशला. हरिद्वारचं रेल्वे स्टेशन आणि आता बाहेर आलो. बघूया इथून ऑटो घेऊया ऋषिकेशसाठी. खूप सारे ऑटो तर दिसायला लागले. तर आणि जर 4 व्हीलरसाठी पण जर तुम्ही फॅमिलीसोबत असले तरी खूप सारे ऑप्शन दिसायला लागले. पण आपण ऑटो पकडूया आणि जाऊया ऋषिकेशला.
जवळपास अर्धा पाऊण तास झाला आणि आपल्याला ऑटो रिक्षानं त्रिवेणी घाट सोडलं. इथं पलीकडे आहे ऋषिकेशमध्ये त्रिवेणी घाट पलीकडल्या साईडला आणि अशा ऑटोनं सोडलं. आपल्या जवळपास 80 रुपये घेतले आणि इथून मला तपोवनला बघून हॉस्टेल काय भेटते का राहण्यासाठी. आणि संध्याकाळी तसं बघायला गेलं तर खूप जास्त गर्दा तर दिसायला लागला आणि सगळेजण ऑटो पूर्ण भरून आलेत, कारण तिकडल्या साईडनं जे हरिद्वार आहे तिच्यावर गाडीच नव्हती, त्याच्यामुळे सगळे ऑटो भरून आले. तर जाऊया आपण इथं आसपास आपल्याला कुठला हॉटेल किंवा डॉर्मेटरी भेटते का. जेवण करायला आलो, आधी जेवण करून घेऊया, त्याच्यानंतर मग जे बी आहे ते बघूया. जेवण्यासाठी 90 रुपयाची थाली आली आहे. पटापट आपण थाली बिन खाऊया, कारण भूक जेवढे आले. जेवण केल्याशिवाय आपलं काही डोकं चालत नाही, तर पटापट काय करू जेवण करूया. जेवण करून मी बाहेर हॉटेलमधून आलो आणि सगळे हॉर्न वाजवायला आले. आईस्क्रीम खायला आलो आणि काय दिसलं, तिरुपती तिरुमला देवस्थानम लिहिले बघा तिथं समोर. आणि एवढं मोठं खूप सुंदर मंदिर आहे. व्हायला चालता चालता मला दिसलं समोरच आपलं 300 मीटर हॉस्टेल आहे, पण एकदम कसलं भारी दिसायला लागले राव. वा, जाऊया आपण येतं पण व्हिजिट करूया. पहिले आपण काय करूया, आपल्या हॉस्टेलला जाऊया. समोर दिसते का तुळशी गंगा हॉस्टेल लिहिले, त्या हॉस्टेलमध्ये मी रूम बुक केले. जवळपास 450 रुपये तिकीट म्हणाले. रूमचं भाडं घेतलं. हॉस्टेल आहे, संध्याकाळसाठी एक बेड. संध्याकाळी आता बुक केलं मी, आंघोळ केलं, एकदम फ्रेश फ्री झालं. तर जाऊया आता थोडंसं बाहेर जाऊया आणि एकदम एक काम करूया. संध्याकाळ झाल्या आणि ट्रॅफिक जे एवढी लागल्या का नाही, बापरे खूप जास्त ट्रॅफिक लागले ऋषिकेशमध्ये. तर आहे बघा, पोलीसवाले बी थांबले तिथपासून पूर्ण ट्रॅफिक आहे. मी इकडल्या साईडला जवळपास 2 किलोमीटर चालत आलो, तेव्हा कुठं ट्रॅफिक संपली. आणि तिकडल्या साईडला एक ब्रिज आहे, आता ब्रिजचं नाव काय रामसेतू काहीतरी आहे. जाऊया तिकडे ब्रिजकडे जाऊया आणि एकदा गर्दा बघा राव, कसली खतरनाक गर्दी आहे ऋषिकेशमध्ये. सगळे माणसं आहे पूर्ण. ॲम्ब्युलन्स यायला, ॲम्ब्युलन्ससाठी ट्रॅफिक दाखवतो मला संध्याकाळच्याला. तिकडून त्या साईडनं वाहन यायला लागले, तर इकडल्या साईडनं वाहन यायला सगळे, म्हणजे ट्रॅफिक झाले. बाप रे बाप, खूप जास्त ट्रॅफिक लागले बघा. एकदा सगळे काही ऋषिकेशमध्ये रील्समध्ये बघितलं नाही, सगळे एकदाच ऋषिकेशमध्ये आले का ट्रॅफिक. बाप रे बाप, पूर्ण खूप जास्त ट्रॅफिक आहे. आणि इकडल्या साईडला जायचं आपल्याला, जे की राम ब्रिज काय राम झुला म्हणते बघा, तिकडल्या साईडला. आणि किती ट्रॅफिक दिसेल, पूर्ण ट्रॅफिक आहे बघा ऋषिकेशमध्ये. अरे इतकी ट्रॅफिक आहे, त्याच्यामध्ये कचरेवालीची गाडी. बापरे, लईच ट्रॅफिक आहे. वा, एकदम भारी एक्सपिरियन्स झाला. हो भाई, समोरच्या रस्त्यानं चालत आलो मी आणि इथं लिहिले बघा जानकी सेतू. इथं लिहिले गंगा नदी होऊन जात आहे. इथं लिहिले बघा आय लव्ह जानकी सेतू. आणि ब्रिज आहे खूप मोठा आणि 4 गुण लाईट लावल्या. पण एकदा माणसं बघा, सगळे गरमीचे दिवस चालू आहेत आणि सगळेजण एवढे जास्त माणसं, बापरे बाप, पूर्ण पब्लिकच पब्लिक आहे. जाऊया आपण ब्रिज क्रॉस करूया जानकी सेतूचा. आणि दुसऱ्या साईडनं तुम्हाला लाईटिंग पण दाखवतो मी. दिवस चढायला लागलो आणि हे एक भारी केले. मधल्या साईडला माणसाला चालायला आणि दोन्ही साईडला स्कूटी आहे. इकडल्या साईडला लेफ्टवाले आणि राईटवाल्या साईडनं स्कूटी, 2 व्हीलरच येणार, बाकी कुठलंच नाही. आणि हे आहे असं काय ब्रिज. बापरे, माणसं खूप जास्त पब्लिक. ब्रिजवर आले नंतर थोडं थांबलं ना, पूर्ण हा ब्रिज असा हलतंय, लिटरली असा हलायला लागला. मी पूर्ण ब्रिजवर थांबलं ना, इथं मिडलमध्ये आल्याच्या नंतर पूर्ण ब्रिज हलायला लागला. आणि दोन्ही साईडला बघा गाड्या यायला लागल्या. आता पण भारी आहे, मधामधून केलं वॉकिंगसाठी, हे पण चांगलं आहे. पण गाड्यावाले असे हॉर्न वाजवायला लागले की नाही, तर मला त्याचं कंटाळा आला हॉर्न ऐकूनच. आता मी आलो पूर्ण ब्रिज क्रॉस करून आणि हा दिसायला लागलाय जानकी सेतू पूर्ण ब्रिज. आणि एकदम तुम्हाला दिसायला लागले महादेव दिसायला लागले आणि दुसऱ्या साईडला पार्वती दिसायला लागले. कसलं भारी वाटायला लागले. आता तिकडल्या साईडला तर थोडं लाईटिंग कमी जास्त होते, लगेच चेंज होते थोड्या वेळानं. आणि लाईटच बंद पडली राव, मी व्हिडिओ बनवायला गेला आणि लाईटच पूर्ण बंद पडली. चालू झाली. अच्छा, डिझाईनची चालू आहे ना, मग आता लाईटिंग चेंज झाली आणि पूर्ण एकदम गर्दावर पुलावर ब्रिजवर गर्दा. मी पूर्ण नाही ब्रिज गेलो, मी अर्ध्यापर्यंत तिथवर गेलो आणि तिथून वापस आलो, कारण तिकडल्या साईडला काय असं काही विशेष मला वाटलं नाही. मग तिकडून पूर्ण वापस हा जानकी सेतू तो आलो वापस. आणि तिकडल्या साईडला दिसायला लागलं एकदम वरी डोंगरावर दिसायला लागलेत का लाईटिंग दिसायला लागली. आणि त्याच्यापेक्षा ते तिकडं आता थोडं लाईट दिसायला लागले, ते गाड्या चालायला लागल्या पूर्ण लांबपर्यंत. कसलं भारी दिसायला लागले. आणि संध्याकाळच्याला अजून सुंदर दिसते. आता बघा ती डिझाईन चेंज झाली लगेच, मधामध्ये महादेवाची पिंड आली
आणि तिकडल्या शिवाय ओम नमः शिवायला ओम आलं तिकडलं कसलं पूर्णपणे भारी दिसायला लागले पूर्ण ब्रिजला. आणि ह्या 2 व्हीलर फक्त चालतात पूर्ण ब्रिजवर, बाकी काहीच नाही चालत. आणि मी असं फुटपाथ म्हणा गंगाच्या किनाऱ्यावर असं काही चालण्यासाठी केलं, वरी चालण्यासाठी केलं, पण मी खाली आलो आहे. आणि एकदम भारी तर पाणी तसं मला बघायला गेलं तर कमीच आहे बघा, दिसायला लागलं. तिथे पलीकडल्या साईडला पाणी दिसायला लागले, जी फ्लो जास्त आहे. बाकी अलीकडल्या साईडला तर पाणी नाही आहे. आणि पूर्ण लाईटिंगच लावले हवं इकडल्या साईडला. वरी तुम्ही चलत बी जाऊ शकता साईडनं, जे की मी तुम्हाला दाखवले बघा व्हिडिओमध्ये. जवळपास 9 वाजायला लागलेत आणि खूप जास्त आज प्रवास झाला आहे. सकाळी जवळपास 10 वाजता निघालो आणि संध्याकाळी 7-7:30 वाजले मला इथं ऋषिकेशला पोचायला. 7-8-10 घंटे लागले. तर हा व्हिडिओ पण ठेवूया. आता जाऊन मी झोपणारच आहे आणि उद्याची बी प्लॅनिंग करायची आहे. तर 9 वाजायला लागले तर उद्या सकाळी मला वाटतं लवकरच उठावं लागणार 4-5 वाजता. तर आज जाऊन झोपणार आहे. बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून खूप जास्त मजा येणार आहे, कारण ही पूर्ण केदारनाथ 4 धामची पूर्ण सिरीज राहणार आहे. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि योगा डिझाईन लगेच चेंज व्हायला लागलं कंटिन्यू. इकडल्या साईडला ब्रिजवर इकडं बघा दोन्ही साईडला कलर चेंज झाला. आता इकडल्या साईडला त्रिशूल आला. पुन्हा असं कंटिन्यू रातभर चालूच राहते. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. बाकी टाटा बाय बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.